गणेश उत्सवामध्ये बाप्पाच्या पाठोपाठ गौरीचं घरोघरी आगमन होतं. घरोघरी गौरीचं वेगळं रूप असतं. काही ठिकाणी खड्यांच्या तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. तर गौरी घरात येणार म्हटल्यावरती त्यांना सजवण्याचं, साडी नेसवण्याचं काम आलंच. तर हे काम अत्यंत कौशल्यानं करावं लागतं. काही जणांना उभ्या गौरींना साडी कशी नेसवायची हेच माहिती नसतं. गौराईला साडी कशी नेसवायची याच्या सोप्या टिप्स मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर आपला पूजाज कॉर्नर हा चॅनल जर तुम्ही पहिल्यापासून पाहत असाल तर बरेचसे व्हिडिओ गौरीला साडी कशी नेसवायची याबद्दलचे आपल्या चॅनलवरती आहेत. पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला गौरीला साड्या कशा नेसवायच्या ही प्लेलिस्ट मिळेल, तिथून तुम्ही पाहू शकता. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे पहा, मी एक लाकडी पाट घेतलेला आहे. तुम्हाला गौरी जर उंच करायची असेल तर तुम्ही चौरंगी वापरू शकता. तर इथे एक स्टँड घेतलेला आहे. सर्वप्रथम स्टँड आपल्याला व्यवस्थित पाटाबरोबर किंवा चौरंगाबरोबर छान असं बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली गौराई हलणार नाही. गौरीचा पायाखालचा भाग आपल्याकडे नसल्या कारणाने, स्टँड असल्या कारणाने आपण कमरेचा व्यवस्थित भाग असा पेपरपासून बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल बरेचसे पेपर मी घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे पेपर जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या साडीचा किंवा कॉटनच्या कपड्यांचा वापर करू शकता. छान साडी बसण्यासाठी असा आपल्याला कमरेचा भाग स्टँडसाठी बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून साडी नेसल्यानंतर आपली गौराई छान दिसेल. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल गौराईचा कमरेचा भाग आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादी कॉटनची साडी ही स्टँडला छान अशी शेपमध्ये एकदम व्यवस्थित शेप दिसेल अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण स्टँडला साडी नेसवणार आहोत. तर इथे पहा, एक मी साडी घेतलेली आहे. त्याचबरोबर अशा पिन मिळतात बाजारामध्ये, तर चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला पिन घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे पहा, ही साडी बरीचशी उंच आहे आणि स्टँड आपलं छोटं आहे. जास्त निर्या व्हाव्यात यासाठी मी अशी साडी 2 भागामध्ये फोल्ड केलेली आहे. सर्व साडी एकसारखी आपल्याला करून घ्यायची आहे. मधून साडी मी फोल्ड केलेली आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आपल्याला नेसता पदर म्हणजे जिथून आपण साडी नेसणार आहोत तो भाग आपल्याला सोडायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढील भागाच्या म्हणजे तिथून पुढील साडीच्या आपल्याला अशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत. आता इथे पहा, आपण साडी फोल्ड केलेली आहे, त्या कारणाने निऱ्या या खूप होणार आहेत. निऱ्या एकसारख्या केल्यानंतर आपल्याला मोठी पिन तिथे लावून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ज्या साडीच्या निऱ्या आहेत त्या खाली वरती होणार नाहीत. आणि आपल्याला पिन करण्यासाठी पदर छान असा सोडून द्यायचा आहे. पदर आपल्याला जास्तीचा सोडायचा आहे, जेणेकरून आपण गौरीच्या डोक्यावरती हा पदर देणार आहोत. तर यानंतर आपण जो नेसता पदर सोडला होता तर तो स्टँडला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे. तर आपण जी कॉटनची साडी स्टँडला गुंडाळली होते त्या कारणाने तुम्ही पाहत असाल गौरीचा कमरेचा भाग व्यवस्थित दिसत आहे आणि सुंदरही दिसत आहे. तर आतमध्ये जी कॉटनची साडी आपण बांधली होती त्याला सुद्धा या निऱ्या पिनच्या साह्याने त्या निऱ्या आपल्याला तिथे बांधून घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या दोरीच्या साह्याने या निऱ्या घट्ट आपण स्टँडला बांधून घेणार आहोत. तर इथे पहा, साडी मी व्यवस्थित स्टँडला बांधून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पदराचा अंदाज घ्यायचा आहे, जेणेकरून जर आपल्याला जास्तीच्या निऱ्या जर सोडायला लागल्या तर या स्टेजला आपण 1 ते 2 निऱ्या जास्तीच्या सोडून घेणार आहोत. त्यानंतर इथे पहा, काठाचा भाग जो साडीचा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला इथे छान असा सेट करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणीही आपण 3 ते 4 प्लेट्स पाडून घेणार आहोत. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. तर इथे पहा, जो आपला किनारीचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने वरती काढायचा आहे आणि त्यानंतर तिथे एक छोटीशी अशी जी पिन मिळते तर ती पिन लावून घ्यायची आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही सहजरित्या अशा पद्धतीची साडी तुम्ही नेसवू शकता. तर इथे पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल तर इथे 3 ते 4 प्लेट्स आपल्याला बनवून पाठीमागं एक आणि त्यानंतर निऱ्यांच्या आतील बाजूस एक अशा
प्रत्येक प्लेटला एक एक पिन आपण लावून घेणार आहोत, त्यामुळे प्लेट्स आपल्या हलणार नाहीत. नंतर जो सोडलेला पदर होता तर तोही व्यवस्थितरित्या त्याच्याही आपल्याला प्लेट्स पाडायच्या आहेत आणि गौरीच्या खांद्यावरती आपल्याला द्यायचा आहे. आपल्या घरामध्ये जर कोणी मदतीला असेल तर त्यांची मदत नक्कीच घ्या, कारण एकट्याला साडी नेसवण्यासाठी जरा अवघड जाते. कोणी मदतीला असेल तर ही साडी खूप सोप्या पद्धतीने आपण नेसवू शकतो. तर इथे पहा, आपल्या घरामध्ये जर हेअर स्ट्रेटनर असेल तर त्याचा वापर करून आपण छान अशा प्लेट्स सेट करून घ्यायच्या आहे. टेम्परेचर व्यवस्थित कंट्रोल करून त्यानंतरच आपण स्ट्रेटनर साडीला लावणार आहोत. आता ज्या साडीच्या प्लेट्स आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीने आपल्याला एकदम छान अशा सेट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून साडी खूप छान आणि व्यवस्थित चापून चुपून साडी गौरीला दिसणार आहे. तर इथे पहा, पदराला सुद्धा तुम्ही हा स्ट्रेटनर वापरून प्लेट्स छान अशा सेट करून घेऊ शकता. त्यानंतर पाठीमागं जो पदर सोडलेला आहे त्याच्यावरतीही आपण स्ट्रेटनर वापरून पदरही छान पदराला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला गौरीचे दागिने, गौरीचा मुखवटा आपण बसवून घेणार आहोत. त्यानंतर गौरीच्या डोक्यावरती आपण पदर देऊन घेऊयात. जर पदर तुम्हाला जास्तीचा वाटत असेल तर आपण जिथे पिन केलेले आहे त्या भागामध्ये तुम्ही जास्तीचा पदर सोडून पाठीमागे पिन लावून त्यानंतर आपण गौरीच्या डोक्यावरती देऊ शकतो. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. छान सुंदर गौरीला साडी नेसवून झालेली आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तर तुम्ही यावर्षी गौराईला अशा पद्धतीने साडी नक्कीच नेसवून पहा. खूप छान दिसते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची गौरीला साडी नेसवण्याची पद्धत मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला आता मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.